आपल्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाला मार्गक्रमण करावं लागतं आणि प्रवासानंतर मिळणारं ठिकाण जर आपल्या आवडीचं असेल तर त्याबद्दल काय बोलावं. पण जर प्रवास संपलाच नाही तर काय होईल? जर रस्ता अनंत असला तर काय होईल? जर तुम्ही अशा वाटेवर चालू लागलात जी तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जात असेल. काय होणार हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा. आपण जाऊया न संपणाऱ्या वाटेकडे. विनय आणि त्याचे मित्र टिपिकल श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं होती. त्यांना ना गरिबाची पर्वा होती ना त्यांची काळजी. त्यांना जे हवं असतं ते करतात. त्यांचं कोणीच काही बिघडवू शकत नाही. पण कधी ना कधी उंट पहाडाच्या खाली येणारच आहे. कधी लवकर तर कधी उशिरा. विनय आणि त्याचे 7 मित्र एक दिवस शेजारच्या गावात रात्रीच्या वेळी गेले होते. या गावात गरिबांकडे त्यांची प्रेते पुरायलाही जागा नव्हती. म्हणून त्यांना त्या गावाच्या रस्त्याच्या कडेलाच काढून टाकलं जाईल. याच रस्त्याच्या बाजूला लावलेल्या बोर्डावर लिहिलं होतं, आम्हाला आरामात झोपू द्या, आम्ही तुम्हाला आरामात झोपू देऊ. तेव्हा विनय आणि त्याचे 7 मित्र तिथे पोहोचले तर सर्वात आधी त्यांनी तो बोर्ड काढून फेकला. मग जिवंत माणसांचा मान न ठेवणाऱ्या या खोडकर ग्रुपने प्रेतांसोबतही तसंच वागायला सुरुवात केली. कुणी कबरीत ठेवलेली फुलं फेकू लागला, तर कुणी कबरीत बसून दारू पिऊ लागला, तर कुणी कबरीवर ठेवलेले दगड फेकू लागला, तर कुणाला कबरीवर लघवी करण्याची आयडिया आली. या घाणेरड्या ग्रुपकडून जी आशा होती त्यांनी ते सगळं केलं. जेव्हा या नीच कृत्यांनी त्यांचं मन भरलं होतं तेव्हा ते पुढे निघाले. आतापर्यंत जे काही झालं ते विनय आणि त्याच्या मित्रांनी केलं. पण आता कुणा दुसऱ्याची पाळी होती. आता उंटाला पहाडाखाली यावंच लागणार होतं. सगळे मित्र त्याच वाटेवर पुढे चालत होते. तेव्हा त्यांच्यापैकी कुणा एकाला जाणीव झाली की खूप वेळ झाला पण वाटेत पुढे काही येत नाहीये. एवढंच नाही तर असं वाटतंय की ते त्याच रस्त्यावर गोल गोल फिरतायत आणि कबरी सारख्या सारख्या त्यांच्या समोर येत आहेत. तेव्हा तो म्हणाला, यार विनय, तुला असं नाही वाटत का आपण या ठिकाणाहून आधी सुद्धा गेलोय? काय बकबक करतोयस? एकतर दारू पिऊ नकोस किंवा ती पचवायला तरी शिक. रस्ता संपायचं नाव घेत नाहीये. घाबरट कुठला. 2-3 तास आणखी चालल्यानंतर मित्रांचं लक्ष त्यांच्या घड्याळाकडे जातं. त्यांच्या घड्याळात 7 वाजले होते. पण हे संध्याकाळचे 7 तर वाजले नसतीलच. म्हणजेच हे सकाळचे 7 वाजले आहेत. मग सर्वांना हळूहळू एक गोष्ट कळाली की ही वाट संपतच नाहीये, नाही ती रात्र. आणि हा उनाड ग्रुप यावेळी न संपणाऱ्या रात्रीत, न संपणाऱ्या वाटेवर अडकला होता. ते वाटेत दमून भागून चालत होते. तेव्हा त्यांच्या समोर एक हडळ येऊन उभी राहिली. तिच्या केसांनी तिचा पूर्ण चेहरा लपला होता. तिचा फक्त एक लाल डोळा दिसत होता. ते घाबरून पळून जाण्याआधीच ती म्हणाली, आम्ही म्हटलं होतं ना आम्हाला झोपू द्या. म्हटलं होतं ना आम्हाला झोपू द्या. आणि हे असं बोलताच तिने तिच्या हातातला भाला सगळ्या मित्रांकडे फेकला आणि हा त्यांच्यापैकी एकाच्या छातीत घुसला आणि त्याचा मृत्यू झाला. घरातून 8 निघाले होते पण आता ते केवळ 7 उरले होते. ते हडळीकडे पाठ करून पळू लागले. तेव्हाच त्यांच्या समोर एक पिशाच येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ना नाक होतं ना कान होते. एक डोळा आणि एक तोंड होतं. तेव्हाच तो पिशाच म्हणाला, आम्ही म्हणालो होतो ना मला झोपू द्या. आम्ही म्हणालो होतो आम्हाला झोपू द्या. आणि असं म्हणत त्याने त्याचे हात वर केले आणि पाहता पाहता आजूबाजूची झाडं वर उचलली गेली आणि ती झाडं येऊन मित्रांवर पडली. या सर्वात आणखी 3 मित्रांचा मृत्यू झाला. आता या ग्रुपमध्ये फक्त 4 लोक राहिले होते.
सगळेच्या सगळे वाट फुटेल तिकडे पळू लागले. सगळेच्या सगळे दमले होते. पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हतं. आणि ना रात्र संपायचं नाव घेत होती, ना ती वाट संपायचं नाव घेत होती. विनय, आपण या लोकांना झोपेत त्रास दिला हे योग्य नाही केलं. हे आपल्याकडून याच गोष्टीचा बदला घेत आहेत. हो आईन्स्टाईन, एवढं तर प्रत्येक मूर्खाला कळलंय. हे लोक आपल्याशी असं का वागत आहेत ते. काहीतरी सोल्युशन सांग, नाहीतर उगाच तोंड उघडून ऑक्सिजन वाया घालवू नको. तेवढ्यातच त्यांनी पाहिलं की त्या वाटेवर एक खड्डा तयार झाला होता आणि एक मित्र त्यात पडला. आता 3 मित्र उरले होते. तेव्हा त्यांच्यापैकी एक म्हणाला, आपण आपली चूक सुधरवूया. आपण जे काही त्या कबरी सोबत केलं आहे ते जर आपण नीट करू शकलो तर कदाचित आपले प्राण वाचतील. अगदी बरोबर म्हणालास तू, चल. असं बोलून ते सगळे त्या कबरींकडे परत गेले आणि जी फुलं त्यांनी फेकली होती ती पुन्हा कबरीवर ठेवून दिली. जी दगडं त्यांनी फेकली होती ती पुन्हा त्या कबरीवर ठेवून दिली. जी दारूची बाटली कबरीवर ठेवली होती ती सुद्धा त्यांनी बाजूला केली. आणि ज्या कबरीवर त्यांनी लघवी केली होती ती सुद्धा त्यांनी साफ केली. असं करत असताना आकाशातून एक हडळ खाली उडत आली आणि त्यांच्यापैकी एकाला ती हडळ घेऊन गेली. आता 2घच उरले होते. आता आपण काय करायचं विनय? आपण सगळं नीट केलंय, तरीही काही फरक पडत नाहीये. थांब, तुला आठवतंय सगळ्यात आधी आपण तो बोर्ड काढून फेकला होता. हो, अगदी बरोबर बोलतोयस तू. विनय, आपण तो बोर्ड ठीक करून पुन्हा लावून देऊया ना. असं बोलून दोघं तो बोर्ड परत लावू लागले. तेव्हा त्यांच्या समोर तीच हडळ आणि तोच पिशाच आले आणि त्यांच्याकडे येऊ लागले. हे पाहून ते दोघे आणखी वेगाने तो बोर्ड त्याच जागेवर रोवू लागले. आणि याआधी की ती हडळ आणि पिशाच त्यांच्या जवळ येतील त्यांनी तो बोर्ड व्यवस्थित त्या जागेवर लावून टाकला. आणि पाहता पाहता हडळ आणि पिशाच दोघेही अदृश्य झाले. एवढंच नाही, हळूहळू आकाशातून अंधार जाऊ लागला आणि सकाळ झाली. वाचलेले 2 मित्र त्यांच्या गाडीतून बसून पळून गेले. मला आशा आहे की या झोपलेल्या माणसांना तुम्ही पुन्हा त्रास देणार नाही. आणि जर दिलाच तर तुम्हाला माहितीच आहे काय होणार आहे ते.